नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोन्याचे दर गगनाला भिडलेले असतानाच स्वस्तात सोनं देतो असं आमिष दाखवून महिला आणि व्यावसायिकांची फसवणूक करणारी टोळी आंबेगाव तालुक्यामध्ये फिरत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत। भामट्यांच्या या टोळीचा पोलिसांनी शोध लावावा अशी आता नागरिक मागणी करतायत। एक आठवड्यापूर्वी मंचर येथे एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळे सोनं भामट्यांनी बनवेगिरी करून लुबाडलं होतं। अवसरी खुर्द इथे 7 दिवसांपूर्वी एक तरुण सोन्याची खोटी चीप घेऊन एका हॉटेल व्यावसायिक महिलेकडे आला। 50,000 रुपयांमध्ये सोन्याची चीप देतो असं सांगत त्यानं महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। मात्र महिलेला संशय आल्यानं तिनं हे सोनं सोनाराकडे तपासणीसाठी नेऊ असं सांगितलं। हे ऐकताच संबंधित तरुणानं हॉटेलमधून पळ काढला। या प्रकारानंतर संबंधित महिलेनं गावातील महिलांना सतर्क करत रस्त्यावरती फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडनं सोनं खरेदी करू नये असं आवाहन केलं। दरम्यान 5 महिन्यांपूर्वी अवसरी खुर्द येथे एका दुकानदाराकडे मोटारसायकलवरनं 2 व्यक्ती आल्या। त्यांनी 1.5 किलो वजनाच्या सोन्याच्या माळा दाखवत त्यातील एका माळेतून 2 खरे सोन्याचे मणी काढून दिले। हे मणी सोनाराकडे तपासून पहा आणि मगच आमच्याकडनं दागिने खरेदी करा असं त्यांनी सुचवलं। दुकानदारानं सोनाराकडे तपासणीसाठी सगळे मणी नेले आणि ते खरी असल्याची त्याची खात्री झाली। त्यामुळे त्या दोघांवरती त्याचा विश्वास बसला। दागिने कुठून आणले असं विचारलं असता संबंधित व्यक्तीने नारायणगाव येथे जुनं घर पाडताना आम्हाला सोन्याचा डबा सापडलाय अशी खोटी माहिती दिली। त्यानंतर संगमनेर येथे 5 लाख रुपयांमध्ये व्यवहार करण्याचं ठरलं। मात्र दुकानदाराकडे तात्काळ एवढी रक्कम नसल्यानं 2 लाख रुपयांमध्ये सौदा ठरवण्यात आला। यानंतर दुकानदार संगमनेर येथील बस स्थानकामध्ये गेला असता संबंधित दोघे तिथे आले। त्यांनी 2 लाख रुपये घेतले आणि 1.5 किलो वजनाच्या सोन्याच्या माळा दुकानदाराला देऊन ते तिथून निघून गेले। त्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तीनं आपला मोबाईल बंद केल्यानं दुकानदाराला संशय आला। मंचर येथे सराफा दुकानामध्ये तपासणी केली असता सर्व माळा खोट्या असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर दुकानदाराने मंचर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सर्व घटनाक्रम सांगितला। मात्र बदनामी होईल या भीतीपोटी त्यानं अधिकृत तक्रार मात्र दाखल केली नाही। त्यामुळे फसवणूक करणाऱ्या टोळीचं मनोबल वाढल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हालाही कोणी सोनं स्वस्तामध्ये देतो असं जर सांगत असेल तर मग मात्र ती तुमची फसवणूक होऊ शकते हे लक्षात ठेवा। त्यामुळे सोनं नेहमी अधिकृत आणि चांगल्या सोनाराकडनंच खरेदी करावं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।